त्यांच्या जातीची, त्यांच्या समाजाची त्या जिल्ह्यात पत होती, मान सन्मान होता, ती सगळी पत याच्या टोळीनं त्यांची घातली. त्याला खाली मान घालून चालायची वेळ आली. कारण खुणं करून जर तुम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला लागले, त्याच्यामुळे ही पायंडा चांगला नाहीये. कोणी जातीवाद करत नाही आणि करायची कोणाला गरज पण नाहीये. परंतु टोळीच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि तिला रोखावं पण लागणार आहे. त्याने जर पुढच्याही काळात रोखलं नाही तर टोळीच्या बद्दल आपल्या सगळ्या जनतेला विचार करावाच लागणार. कारण ते जास्तीत जर मस्तीतच येणार असले, ते जर थांबणारच नसले तरी हा अवघड विषय होईल. पुढच्यावरती पुढचे संकट टाळायचे असतील तर पुढच्या काळात ह्या गुंडाच्या टोळ्या थांबवणं गरजेचं आहे. म्हणून एकजूट राहत जा. हाक मारलं वेद जा, असू द्या सर्व पक्षी असू द्या नाही तर कशाचा असू द्या. सर्व पक्षी म्हणलं काही जण टेकन होते. आता काय करावं मलाही कळत नाही. असुदलं तरी असू द्या, एखाद्या वेळेस देवीच्या हातीला मान द्यायचं शिका. लेख बादर टाहो मोठी सांगते माझ्या बापाच्या न्यायासाठी तुम्ही या, तर आपण आलं पाहिजे. आपण नाही मान सन्मानाचा विचार केला पाहिजे. खाली जागा मिळाली तर वर मिळाली नाही तर नाही मिळाली तरी चालत, पण इथून पुढचा पायंडा मान सन्मानासाठी नाही तर न्यायासाठीच पडला पाहिजे. त्यासाठी मिळेल तिथं बसायची तयारी आपण ठेवली पाहिजे.